हॅलो, गुड मॉर्निंग. मी नवीन चॅनल चालू केलं आहे आणि हा माझा पहिला व्लॉग आहे. सुरुवातीला मी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देईन. मी स्वाती, गृहिणी प्लस व्यावसायिका. मी एक व्यावसायिकासुद्धा आहे. स्मॉल बिझनेस घरातूनच हँडल करते आणि स्मॉल बिझनेस प्लस फॅमिलीलासुद्धा मी बघते. गावी येणं जाणंही असतं माझं. माझ्या मुलाकडेही मी लक्ष देते. सो या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करते हे सगळं तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडले असतील, काही प्रश्न असतील तर कॉमेंट करा. प्लीज सबस्क्राईब करा. सो मी प्रयत्न करेन दर 2-2 दिवसांनी व्लॉग टाकण्याचा, कारण माझं शेड्यूल प्रचंड बिझी आहे. बिझनेस ॲक्टिव्हिटीज, घरातल्या गोष्टी, बाहेरच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मला मॅनेज कराव्या लागतात. सो व्लॉगमध्ये मे बी इनकन्सिस्टन्सी राहू शकते. सो लेट्स ट्राय इट. आत्ता 9 वाजले आहेत. नाश्त्याची वेळ झाली आहे. मानससाठी मी दुधामधूनही मी घरच्या घरी पावडर बनवली होती, ती देते. ड्रायफ्रूटची पावडर आहे, काजू, बदाम, पिस्ता हे सगळं त्याच्यामध्ये ॲड आहेत, मनुके वगैरे, ज्याच्यामुळे त्याची भूक वाढेल. आणि हा भांड्यांचा पसारा मी पहिला आवरते, कारण ओट्यावरती प्रचंड पसारा होतो या भांड्यांच्या टपामुळेच आणि खडखड आवाज येतो. त्यामुळे त्याचा आधी सोक्षामोक्ष लावून घेते मी. अर्धं किचनमधलं काम, अर्धं बाहेरचं काम, म्हणजे सकाळचा टायमिंग माझं जवळजवळ 1 तास हा पसारा उचलण्यातच जातो. आमच्या घरामध्ये कोणीही पसारा ॲक्च्युली उचलत नाही, फक्त करतात. सगळ्यांच्याच घरामध्ये हा सीन असेल, पण ठीक आहे. पण सकाळचा एकदम फ्रेश वाटायला हवं. देवपूजाही झालेली असते, त्यामुळे हे माझं रोजचं रुटीन आहे. कपडे जिथल्या तिथे ठेवायचे, सामान जिथल्या तिथे ठेवायचं, कचरा काढून लादी वगैरे पुसायची. आणि आता काल रात्री 3 ते 4 चपात्या शिल्लक राहिल्या होत्या. मला नाही टाकून द्यायला आवडत, पण मग मी कधीतरी हे असे चपात्याचे तुकडे बनवते. मला सासूबाई बोलल्या, चपात्याचे तुकडे बनव, आपण सगळे खाऊयात. त्यात माझ्या मुलाने महालक्ष्मीच्या मंगळसूत्राचे हे पेंडेंट घेऊन आला तो मानस, आणि डिस्कस करतो या गोष्टीवरती. हे असं पाहिजे, हे तसं पाहिजे. म्हणजे लिटरली त्याला इतकी उचलापाचल लागलेली असते. किचनमध्ये सतत तो मला काही ना काहीतरी प्रश्न विचारून आणि काही ना काहीतरी दाखवून असं डिस्टर्ब करत असतो. त्याला गप्पा मारायला फार आवडतात. हा आमच्या घरातला सगळ्यात टाईमपास असा ऑब्जेक्ट आहे. त्याला मी म्हटलं होतं की चपातीचे तुकडे खा, पण तो बसला दूध बिस्किट खायला. काल रात्री सासूबाईंनी हे गुळांबा बनवलं, तर आता हे स्टोअर करून ठेवायचं आहे मला थोड्या वेळाने. चपातीचे तुकडे छानपैकी मस्त बनवून झालेले आहेत, एकदम क्रिस्पी असे. एका बाजूला गवारची भाजी ठेवली आहे शिजायला, आणि हा ओट्यावरती एवढा सगळा पसारा होतो. सासूबाईंनी हे खारी बटर आणलं आहे, त्यांना फार आवडतं हे असं खायला. मी शक्यतो आणतच नाहीत. जेव्हा त्या गावाहून येतात तेव्हा त्या कधीतरी घेतात. मी हे खात नाही आणि घरच्यांनाही खाऊ घालत नाही. आता जसे जसे आयटम बनून होतील तसं तसं मी ओटा क्लीन करून घेते, कारण खराब ओट्यावरती आणि शेगडीवरती जेवण बनवायला मला अजिबात नाही आवडत, आणि त्या पसाऱ्यामध्ये तर अजिबात नाही आवडत. त्याच्यामुळे जसं सपोज कुकर लावून झालं, चपाती करून झाली की पटकन तो म्हणजे ओटा मी लगेच पुसून घेते आणि पुढच्या कामाला लागते. त्यामुळे काय होतं की सामान जिथले तिथे पटकन लागलं जातं आणि नंतर पसारा पडत नाही. कपडेही मशीनला लावले मी. गेले 10 दिवस आम्हाला सुतक होतं, त्यामुळे देवपूजा करता नाही आली. आज सुतक फिटलं आहे, त्यामुळे मला देवांना आंघोळ वगैरे घालून, छानपैकी आंघोळ वगैरे घालून मंदिर साफ करायचं होतं, आणि त्यात माझा 1 ते दीड तास जाणार होता. दीड तास नाही, 1 तास जाणार होता, कारण सगळं साजरं संगीत मी करते. त्याच्यामुळे मी पटकन एका साईडला पीठ मळून ठेवलं, कपडे धुवायला टाकले आणि मग देवपूजेला लागले. माझ्या घरामध्ये चपात्या शक्यतो मीच करते, पीठ वगैरे मळून, कारण मला पीठ मळलेलं इतरांनी आवडत नाही. मी वेगळ्या प्रकारे पीठ मळते आणि त्यामुळे चपात्याही खूप छान येतात. पीठ मुरते तोपर्यंत मी एका बाजूला पूजा करून घेते. देवांना आंघोळ घालण्यासाठी एका डब्यामध्ये पाणी घेऊन ठेवलं आहे. जे काही सामान लागेल ते तिकडे मी ठेवते आणि मग पूजा करते. उभं राहावं लागतं अक्षरशः मला त्याच्यासाठी. त्यानंतर मानसच्या पप्पांनी खाली जाऊन काही वस्तू घेऊन आले, म्हणजे पुदिना, टोमॅटो हे संपलं होतं, तर त्यांना मी आणायला सांगितलं होतं. ते घेऊन आले. हा पुदिना मी असाच फ्रीजमध्ये एका पिशवीत बांधून ठेवते.
त्यामुळे 2 ते 3 दिवस तो आरामात राहतो. मी भाज्या शक्यतो फ्रीजमध्ये ठेवतच नाही. भाज्या मी बाहेरच ठेवते. चाळणीमध्ये, जी आपण चाळणी वड्या शिजवण्यासाठी वापरतो ती, किंवा पुरणाची चाळणी जी असते ती, त्याच्यामध्येच मी भाज्या ठेवते बाहेरच. कारण 2-3 दिवस त्या जातात. फ्रीजमधल्या भाज्या खायच्या नसतात असं तज्ज्ञ सांगतात, पण मी शक्यतो नाहीच ठेवत भाज्या फ्रीजमध्ये. मी जेवण बनवते किचनमध्ये, तोपर्यंत माझी सासू आणि मानस एकमेकांसोबत खेळत होते. सासूबाई ॲक्च्युली आज सकाळपासून थोड्याशा आजारी आहेत. मे बी त्यांना ताप वगैरे आला आहे, पण त्यांचं अंग इतकं दुखतं आहे. बघू, त्यांना जर नाही बरं वाटलं तर मी डॉक्टरकडे घेऊन जाईन. आता पटकन चपात्या करून घेते आहे. एका बाजूला जेवणसुद्धा झालं आहे. सासू सासरे घरी असल्यामुळे मला टाईम टू टाईम त्यांना जेवण द्यावं लागतं. 12:30 वाजता दुपारचे जेवतात. सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान त्यांचा ब्रेकफास्ट असतो. सो ते आलं की, म्हणजे तसंही माझं सगळं टाईम टू टाईमच असतं. ते नसले काय किंवा असले काय, माझं जेवण 12:30 किंवा 9, 9:15च्या आसपास ब्रेकफास्ट, आणि रात्री 9 वाजता जेवण हे असतंच शक्यतो. अर्धा तास इकडे तिकडे होत असेल, पण ठीक आहे. चपात्या करून झाल्या आहेत. भाजीही बनवून झाली. आज वांगा बटाट्याची भाजी बनवली आहे मी. रस्सा भाजी लग्नात बनवतात तशी. मिस्टरांची फरमाईश होती म्हणून. आणि आता माझी सगळी कामं झालेली आहे. जेवण सगळं बनवून झालेलं आहे. फक्त खिचडी बाकी होती. आज गुरुवार असल्यामुळे मी स्वतःसाठी खिचडी बनवली. शक्यतो नाही बनवत, खूपच कमी वेळा मी खिचडी खाते. अदरवाईज मी संपूर्ण दिवस उपाशी असते. सो खिचडी बनवली आणि जी काही भांडी जमा झाली होती ती पटापट घासून टाकली. सगळा राडा होता तो, कारण नंतर खूप जास्ती राडा पडतो आणि कंटाळा येतो मग घासायला जेवण झाल्याच्या नंतर. मी विचार करत होते की सासूबाईंना डॉक्टरकडे न्यावं आणि त्यांच्यासोबत मी स्वतः जावं. शक्यतो त्याच जातात, पण यावेळेस त्यांना सकाळपासून खूपच बरं वाटत नव्हतं असं मला जाणवलं. म्हणून मी त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. हॉस्पिटलमध्ये 10 पेशंट होते, पण त्याच्यासाठी त्यांनी 4 तास त्या डॉक्टरने खाल्ले. 4 वाजता आमचा नंबर आला होता आणि मी दुपारी निघताना काही खाऊनही नव्हते गेले. म्हणजे माझा उपवास होता, मी खिचडीही खाल्ली नव्हती. मग आई फ्री झाल्याच्या नंतर मी त्यांना तिथून घरी पाठवून दिलं ऑटोने, आणि मी आली एका मेडिकलमध्ये डायबिटीजच्या गोळ्या घ्यायला. आईंच्या डायबिटीजच्या गोळ्या कुठेच मिळत नव्हत्या. त्या स्पेसिफिक प्रॉपर डायबिटीजवरती होत्या, एका वेगळ्या कारणास्तव दिलेल्या. तर त्या मेडिकलमधून घेतल्या आणि मी घरी आले. घरी आल्याच्या नंतर थोडंसं फ्रेश झाले आणि 2 वाजता, म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये असताना बाबा आले होते. त्याच्यामुळे त्यांनी काही थोडंफार खाल्लं असेल नसेल, ते कल्याणला गेले होते त्यांच्या रूमच्या कामासाठी. तो किचनच्या कट्ट्यावरचा सगळा पसारा आवरला. मिस्टर जेवले वगैरे होते, त्याच्यामुळे सगळा पसारा झाला होता. जेवणाची सगळी भांडी रिकामी केली, थोडं पाणी प्यायले आणि चहा ठेवला माझ्यासाठी, सासूबाईंसाठी. तर आल्याच्या नंतर मी खिचडी खाल्ली अशी थोडीफार उभ्या, कारण 8-9 वाजता जेवायचंच होतं. आणि आरामात चहा प्यायले आणि मी माझ्या ऑर्डर्सच्या कामाला लागले. खरं तर आज मला 4 नेकलेस आणि महालक्ष्मीचं मंगळसूत्र कंप्लीट करायचं होतं, पण या कारणामुळे झाल्याच नाहीत. माझा आजचा दिवस पूर्णपणे बाहेरच गेला सासूबाईंच्या आजारामुळे. तर घरातून बिझनेस ऑपरेट करताना अशा गोष्टी होतात, घरच्यांनाही वेळ द्यावा लागतो तितकाच. सो तुम्हाला माझ्या आजच्या फर्स्ट व्लॉगमधून कळलं असेल की बिझनेस घरातून ऑपरेट करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. व्लॉग आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.